दरवर्षी महाराष्ट्र सरकारकडून छत्रपती संभाजी महाराज गौरवगीत पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो। यंदाचा हा पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादि मी अनंत मी या गीताला देण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे। आज खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी सुद्धा, आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत रणजित सावरकर सर आहेत। सर, सगळ्यात आज तर पुण्यतिथी आहे, काय तुमच्या भावना आहेत? हा जो शासनाचा पहिला प्रेरणा पुरस्कार आहे त्यासाठी अनादि मी अनंत मी या गीताची निवड अत्यंत योग्य आहे। याला कारण असं आहे की या गीताचं नाव आहे, कवितेचं नाव आहे आत्मबल। आणि जी पार्श्वभूमी अशी आहे की जेव्हा सावरकरांनी मार्सेला बोटीवरनं उडी मारली आणि मार्सेवर ते आले, फ्रान्सच्या भूमीवर पाऊल ठेवलं, त्याच्यानंतर ब्रिटिशांनी बेकायदेशीरित्या त्यांना पकडून, म्हणजे ब्रिटिशांना तो अधिकार नव्हता, कारण आता ते फ्रान्सच्या भूमीवर होते, त्यांना बेकायदेशीर अटक करून त्यांना परत नेलं। आणि त्या परिस्थितीत म्हणजे त्यांची मानसिकस्थिती काय असेल, म्हणजे आपण पळून जाण्यात यशस्वी ठरल्यानंतरही आपल्याला पकडून आणलेलं आहे, त्या परिस्थितीत त्यांनी हे गीत लिहिलं आहे। या गीतामागे भगवान श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान आहे की आत्मा अमर आहे, त्याला अग्नी जाळू शकत नाही, किंवा असं जे आहे गीतेतलं तत्त्वज्ञान आहे। त्यांनी ते स्वतःला प्रेरणा देण्यासाठी, स्वतःचं धाडस जागृत ठेवण्यासाठी त्यांनी ती कविता लिहिली। आणि त्या कवितेच्या आधारावर पुढे म्हणजे त्यांना त्याच्यानंतर ही सुटकेचा प्रयत्न यशस्वी झाला आणि त्यांना 9 तारखेला त्यांचं मार्सेहून जहाज निघालं, 17 तारखेला ते एडनला आले आणि एडनला त्यांना एका लोखंडी पिंजऱ्यात बंद करून भारतात आणलं। म्हणजे ती इतकी भीषण परिस्थिती की त्यांच्या मनात काही वेळेला साधारण 3 ते 4 वेळा आत्महत्या करावी अशी उर्मी पण निर्माण झाली होती। परंतु त्या भीषण परिस्थितीतूनही वाचायला त्यांना स्वतःच्याच कवितेतनं आधार मिळाला आणि त्यांच्या या कवितेतनं प्रेरणा घेऊन अंदमानमध्ये ज्या काही राजबंदीवानांचा बंदीचा छळ होत होता त्यांनाही या कवितेतनं प्रेरणा मिळाली आणि त्यातनं ते टिकून राहिले। आणि मला वाटतं की ही जी कविता आहे ही आजच्या तरुणांना जर शिकवली तर आज एक 10वी 12वीत नापास झाले किंवा अशा छोट्या कारणाने आत्महत्या करतात किंवा नोकरी गेली म्हणून आत्महत्या करतात, तर अत्यंतिक वाईट परिस्थितीत असतानाही स्वतःवर जर विश्वास ठेवला तर बाहेर कसं येता येतं ह्याची प्रेरणा आज त्यांना या कवितेतनं मिळेल आणि हा निश्चितच समाजासाठी खूप मोठा लाभ असेल। खरं तर हाच मुद्दा होता सर, एका खटल्यासाठी त्यांना फ्रान्सवरून हिंदुस्थानात आणलं जात होतं आणि त्याच्यानंतर 60 यार्डमध्ये त्यांनी डाईव्ह केला आणि तो सगळा एकंदरीत पण मग ह्या कवितेकडून नेमकी काय उत्स्फूर्ती आजही तुम्हाला मिळते किंवा सगळ्यांना देण्यात यावी असं काय घेण्यासारखं आहे? नाही, तेच आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं जे बळ आहे, त्यांचं म्हणलं की आत्मबळ इतकं मोठं असतं की मृत्यू पण तुम्ही जर त्याचं मोठं केलं तर मृत्यूलाही तुम्ही पराभूत करू शकता। जर मृत्यूलाही तुम्ही पराभूत करू शकाल तर तुमच्या इच्छाशक्तीने, आत्मबळ इच्छाशक्तीने तुम्ही अशक्य ती कामं शक्य करू शकता। जगात अशक्य काहीच आहे, पॉझिटिव्ह प्रेरणा घ्या। म्हणजे त्यात ते म्हणतात की मला अग्नी पण घाबरतो, इतकं जर माझं बळ असेल तर मी का ब्रिटिशांना घाबरावं। म्हणजे अशा प्रकारचं आहे की एवढ्या मोठ्या साम्राज्याला तुम्ही एक माणूस चॅलेंज करतो तर तो आत्मबळावर, आणि ते कोणीही प्रत्येक माणूस आपलं आत्मबळ मोठं केलं, प्रत्येक माणसाने या पद्धतीने पॉझिटिव्हली विचार केला तर निश्चितच तुमची परिस्थिती किती वाईट असेल तरी तुम्ही त्याच्यावर मात करून एक यश मिळवाल। ही प्रेरणा या कवितेतनं नक्की मिळते। सर, तुम्ही आता बोलताना म्हटलंय की 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे अपयशाला समोर जातात आणि मग खच्चीकरण होतं त्यांच्या स्वतःच्या मनाचं, तर ही कविता पुस्तकांमध्ये ऍड केली पाहिजे, टाकली पाहिजे। तुम्ही या संदर्भातली काही मागणी पत्रव्यवहार शासनासोबत किंवा मग राज्य शिक्षण मंडळासोबत करण्याची तयारी करणार आहात का? नाही, निश्चित आम्ही बोलू, कारण आता त्यांनी पुरस्कार दिला आहे तर त्यांच्या मागे प्रेरणा तीच असेल, कारण नुसतं पुरस्कार देऊन ती कविता कपाटात बंद करून ठेवण्याचा उपयोग नाही। छोटी कविता आहे, ती जर मुलांना शिकवली तर ती निश्चितच प्रेरणादायी आहे। आणि सावरकरांचं माझी जन्मठेपे जे चरित्र आत्मचरित्राचं पुस्तक आहे जन्मठेपेच्यावर आधारित, ते पण अत्यंत, आणि आम्हाला करोना काळात त्याचा खूप अनुभव होता। अनेक पोलीस बांधवांना तर त्याच्या प्रती आम्ही पाठवल्या की त्या काळात पोलिसांवर अत्यंत ताणतणाव होता की आपण करोनाचे जंतू घेऊन घरी तर जात नाही आहे, म्हणजे लोक अगदी अशाच्या। त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्या वरिष्ठांकडनं, म्हणजे एका पोलिसांचा जो टंकलेखक होता त्यांनी तर त्या आयसोलेशनच्या काळात हे पुस्तक स्वतः पूर्ण टाईप करून घेतलं हाताने, कारण तिथे त्यांना म्हणते की अरे सावरकर एवढ्या भीषण परिस्थिती असताना जर बाहेर येऊ शकतात तर आमची परिस्थिती एवढी नाही आहे। म्हणजे त्यातनं त्यांना ही सावरकरांचं माझी जन्मठेप चरित्र काय किंवा हे करणं यातनं निश्चितच प्रेरणा मिळते। त्याच्यामुळे अशाचा वापर आपण निश्चित केला पाहिजे, कारण 10वी 12वी म्हणजे सर्वस्व नाही, पुढं आयुष्य आपलं पुढे असतं। छोट्या छोट्या कारणांनी जे आत्महत्या करायचे प्रमाण वाढलेलं आहे त्यावेळेला हे त्यांना एक निश्चितच मार्गदर्शन म्हणून उपयोगी पडेल। आज पंतप्रधानांनी सुद्धा अभिवादन जे ते केलेले आहे पुण्यतिथीच्या निमित्ताने, काय भावना आहेत आजची? नाही, सावरकरांचं जे तत्त्वज्ञान आहे ते आजही लागू आहे याचा हा पुरावा आहे, कारण सावरकरांचं तत्त्वज्ञान हे देशहितासाठी
उपयुक्ततावादाचं आहे. म्हणजे देशासाठी मला जे उपयुक्त असेल ते मी घ्यावं, देशासाठी जे वाईट असेल त्याचा त्याग करावा, इतकं साधं पण आचरायला कठीण असं तत्त्वज्ञान आहे. ते आजही लागू आहे. त्याच्यामुळे निश्चितच पंतप्रधान त्यांच्याच मार्गाने, म्हणजे पंतप्रधानांनी सावरकरांच्या अनेक, सावरकरांची परराष्ट्र नीती म्हणा, सावरकरांची व्यापार नीती म्हणा, सावरकरांची अर्थनीती म्हणा, या म्हणजे सबका साथ सबका विकास ही सावरकरांनी तेव्हा वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय या शब्दात घोषणा दिली होती, ती सोपी केली. सावरकरांच्या असंख्य नीतीवर, म्हणजे चीनला जो पायबंद घालण्यासाठी जे केलं त्याप्रमाणे ते काम करत आहेत. निश्चितच सावरकरांच्या मार्गाने काम करतात आणि त्यांना आदर आहेच. अगदी शेवटचा प्रश्न आहे की एवढा संपूर्ण लढा स्वातंत्र्यासाठी दिला गेला, एवढ्या ब्रिटिशांसमोर जे तिथे स्वतः झगडले, एवढी मोठी आत्मचरित्र दिली, पण सतत स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राजकारण केलं जातं आणि महाराष्ट्रातलं राजकारण थेट दिल्लीपर्यंत आणि केंद्रापर्यंत चर्चेलं जातं. तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग आहे, कसं या राजकारण्यांना बघतात आणि त्यांना उत्तर काय असणार आहे नेमकं? त्यांनी सावरकरांची नीती आजही लागू पडते, सावरकरांचं महत्त्व आजही आहे आणि विरोधी पक्षाला आज काहीही त्यांना काही म्हणजे उत्तर देता येत नाही. म्हणून त्यांचा हा एक 100% तोडगा आहे. काही झालं की सावरकरांवर खोटे आरोप करा आणि अगदी 100% खोटे आरोप. म्हणजे आता जे सध्याचं जे चालू आहे की संभाजी महाराजांच्या बदनामीचा कट सावरकरांनीच असं महाराष्ट्र नॅरेटिव्ह चालू आहे, त्याच्याबद्दल मी सांगू शकतो. इतका हास्यास्पद आरोप आहे. सावरकरांचा ग्रंथ 1925चा, त्यात त्यांनी असा उल्लेख केला आहे की संभाजी महाराजांना मद्य आणि याचं व्यसन होतं, परंतु हे सावरकरांचं ज्ञान नाही आहे. हे सावरकरांनी सांगितलं आहे, मला बखरीतनं मिळालेलं ज्ञान आहे. आणि 1902ला जो मराठ्यांचा इतिहास, मराठी रियासत भाग 2 हा जो खंड प्रकाशित झाला, त्याच्यात हेच मत आहे. सावरकरांनी स्वतःचं मत घेतलं नाही आहे. आता मुळात सावरकरांनी हे म्हणून सावरकर पुढे काय म्हणतात की असं असलं तरी शिवाजी महाराज जरी शिवाजी महाराजांची ऐहिक मालमत्ता राखता आली नाही, कारण औरंगजेबाने सगळं जिंकून घेतलं होतं, तरी संभाजी महाराजांनी आपले प्राणाचे बलिदान करून शिवाजी महाराजांनी जो आत्मिक त्यांचं हे होती, त्यांचे वारसा होता, तो पाळून त्यांच्यापेक्षाही अधिक थोर कार्य केलेलं आहे. कारण त्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र धर्म आणि हिंदुत्वाची पुनरुत्थानाची चळवळ उभी राहिली आणि औरंगजेबाला मराठ्यांनी जिवंत जाऊ दिले नाही. आणि त्या लेखाचं नाव आहे हुतात्मा छत्रपती. म्हणजे हा अत्यंत मूर्खपणाचा कळस आहे. आता मी पुढे जाऊन म्हणतो की ती जी रियासतकारांनी कुठलं घेतलं, तर हे जेव्हा मी बघितलं तर तेव्हा एक सभासद बखर आहे आणि दुसरी चिटणीस बखर आहे. या 2 बखरींमध्ये हा उल्लेख आहे. सभासद बखरी छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार अनंत कृष्णाजी सभासद यांनी 1697ला म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर केवळ 8 वर्षांनी लिहिलेली आहे राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार. आणि चिटणीस बखर जी आहे ती मल्हार रामराव चिटणीस यांनी 1811 साली लिहिली. त्याची सुरुवात त्यांनी छत्रपती शाहू महाराज दुसरे सातारच्या गादीचे त्यांच्या आज्ञेने त्यांनी लिहिलेली आहे. म्हणजे ही दोन्हीही बखरा या राजघराण्याच्या आज्ञेने, म्हणजे राजाराम महाराज आणि शाहू महाराज दुसरे सातारचे यांच्या आज्ञेने लिहिण्यात आलेले आहेत. आणि त्या बखरींमध्येच हा उल्लेख आहे. मराठा रियासतमध्ये जे काही वर्णन आहे ते त्यांनी या बखरींमधनं घेतलेलं आहे. आणि त्यानंतर डॉक्टर कमल गोखले यांनी मूलभूत संशोधन करून, म्हणजे बखरी या ऐकीव गोष्टींवर असतात, मूलभूत संशोधन करून कागदपत्रावर छत्रपती संभाजी महाराजांचं जे चरित्र सिद्ध केलं, ज्याच्यात हे आरोप खोटे आहे असं म्हटलं, ते आहेत 1971 साली प्रसिद्ध झालं सावरकरांच्या मृत्यूनंतर. आणि कमल गोखले सावरकरांना भेटले असताना त्यांनी जेव्हा विचारलं तुमचं काय मत आहे, तेव्हा सावरकर स्पष्ट म्हणाले की ज्या व्यक्तीने इतक्या धैर्याने प्राणार्पण केले ती व्यक्ती व्यसनी असेल असे मला अजिबात वाटत नाही आणि याबाबत तुम्ही संशोधन करा. म्हणजे अशी सगळी परिस्थिती सिद्ध असताना पहिला जो तो आरोप आहे, म्हणजे सावरकर काय त्याच्यात पूर्वजन्मात त्यांनी काय कट केला असं यांना म्हणायचं आहे का? 1697 पासून हा आरोप होतो आहे. त्यांच्या मृत्यूनंतर 8 वर्षांनीच हा आरोप होतो आहे. ह्याच्यामध्ये ज्यांनी संभाजी महाराजांची गद्दारी केली, जे काही गडोजी शिर्के वगैरे, त्यांना त्यांच्याकडनं या प्रस्तुत करणं असेल की बघा आता वाईट माणूस होता म्हणून आम्ही गद्दारी केली. 8 वर्षांनीच हे प्रचलित होतं आहे ना सगळं. त्याच्यामागे जे कट कारस्थान आहे ते मोगलांचं आहे. त्याच्यानंतर इंग्रजांनी हे वाढलं, इंग्रजांची काही पत्रव्यवहार आहेत त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचे उल्लेख आहेत. तुमच्या राजाचं वर्णन हे तिथपासनं सुरू आहे. सावरकरांवर का तुम्ही खोटे आरोप करता? सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे की मागच्या अनेक म्हणजे दशक झाले असेल भारतरत्न पुरस्कारासाठी अनेक नेते निवडणुकींच्या काळात तो शब्द देतात किंवा चर्चा केली जाते, भाषणांमध्ये हे मुद्दे उपस्थित केले जातात, पण आजही एकही सरकार जे ते भारतरत्नाच्या मुद्द्यावर स्थिर झालेलं नाही. आता केंद्रात आणि राज्यातही भाजपचं सरकार आहे, तर यंदा तुमची स्वतःची काही मागणी असते? नाही, आम्ही भारतरत्न मागतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे
भारतरत्न पुरस्कार सावरकरांना मिळावा यासाठी म्हणजे तो मिळाला तर त्या पुरस्काराचा मान वाढेल एवढंच मी सांगू शकतो. परंतु सावरकरांना जो स्वातंत्र्यवीर हा पुरस्कार जनतेने दिला आहे तो भारतरत्नापेक्षा मोठा आहे असं मी मानतो. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी. तर हे होते रणजित सावरकरांनी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी दिलेली म्हटलेली आहे की भारतरत्न पुरस्कार जर स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिला तर त्या पुरस्काराचाच मान वाढेल, पण जनतेने वीर विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर हा पुरस्कार दिलेला आहे आणि तोच त्यांच्यासाठी चांगला आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पुन्हा एकदा शासन, राज्यकर्ते आणि राजकारणी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.